श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, कसे आहात तुम्ही? 23 फेब्रुवारी ते 1 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे अगदी खोलवर जाऊन सांगायला आले आहे. आता जगात तर करोडो कुंभ राशीचे लोक आहेत, मग सर्वांना एकसारखेच फळ का मिळत नाही याचे उत्तरही आम्ही नेहमी देतो. कारण आम्ही तुम्हाला केवळ तुमच्या राशीच्या आधारावर नाही, तर तुमचा नक्षत्र कोणता आहे, तुमचा लग्न कोणता आहे आणि भिन्नाष्टक वर्गाच्या आधारावर पूर्ण निचोड काढून सांगू. म्हणजेच तुम्ही स्वतःचे ज्योतिषी स्वतः बनाल अशा तयारीने मी हे राशी भविष्य इथे प्रेझेंट करत आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, मध्येच सोडून जाऊ नका. कारण मंगळाचे राशी परिवर्तन जे या आठवड्यात झाले आहे ते तुमच्यासाठी मी काय सांगू, मला सांगताना खूप आनंद होत आहे की तुमची टेन्शन आता संपली आहे. चांगला काळ सुरू झाला आहे. म्हणूनच म्हणतेय, पूर्ण व्हिडिओ पहा. मध्येच सोडून गेलात तर मजा कशी येईल? शनी महाराजांवर श्रद्धा असेल तर जय शनी महाराज कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलूया की या आठवड्यात असे कोणते दिवस आहेत ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त सतर्क किंवा सावधान राहावे लागेल. तर तुमच्यासाठी 23 फेब्रुवारीला म्हणजेच 23 फेब्रुवारीच्या रात्री 10:12 ते 26 फेब्रुवारीच्या पहाटे 12:55 म्हणजे ढोबळमानाने 24 आणि 25 फेब्रुवारी हे दिवस तुमच्यासाठी चांगले नाहीत. पण हे मी इंडियन स्टँडर्ड टाइम दिले आहेत. हे यासाठी दिले आहेत जेणेकरून तुम्हाला कळावे की तुमच्यासाठी कोणता वेळ नकारात्मक आहे. जर तुम्ही जपान, युरोप, US अशा कुठेही बाहेरून हा व्हिडिओ पाहत असाल तर या वेळेला तुमच्या देशाच्या वेळेनुसार कन्वर्ट करून घ्या. ही माहिती लक्षात ठेवा आणि या काळात कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. या काळात शेअर बाजारात पैसे लावणे, महत्त्वाची यात्रा करणे, महत्त्वाचा निर्णय घेणे अशी कोणतीही कामे करू नका. विशेष लक्ष द्या. आता जाणून घेऊया, या आठवड्यात बुध कुंभ राशीत जात आहे. हे एक मोठे सरप्राईज आहे. आत्तापर्यंत बुध नकारात्मक होता, मंगळही नकारात्मक होता, पण मंगळाचे कुंभ राशीत जाणे तुमच्यासाठी मोठे सरप्राईज ठरेल. तर दुसरीकडे बुध कुंभ राशीत रेट्रोग्रेड म्हणजेच वक्री होत आहे. बुधाचे वक्री होणे तुमच्यासाठी नक्कीच चांगले नाही. हे खास करून विद्यार्थ्यांसाठी थोड्या अडचणीचे किंवा त्रासाचे ठरू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप करावा आणि गणपतीची पूजा उपासना करावी. आता पहा, मी तुम्हाला जीवनातील विविध क्षेत्रात कशी फळे मिळतील ते सर्व सांगेन. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा तुम्ही हे राशी भविष्य पाहता तेव्हा हे निश्चित करा की तुमची राशी कुंभ आहे की नाही. हे तपासण्यासाठी तुमच्या जन्मपत्रिकेत जा आणि तिथे पहा की तुमची राशी कुंभ आहे का, 11 नंबरमध्ये तुमचा चंद्र बसलेला आहे का. नसेल तर आजकाल खूप सारी ॲप्स आहेत, त्यात तुमची जन्मपत्रिका बनवा आणि नॉलेज असलेल्या पेजवर जाऊन पहा की राशी काय आहे. तिथे कुंभ किंवा जी असेल ती राशी लिहिलेली असते. दुसरी गोष्ट, तुमचे जन्म नक्षत्र काय आहे ते सुद्धा जाणून घ्या. तुमचे नक्षत्र धनिष्ठा, शतभिषा किंवा पूर्वा भाद्रपद यांपैकी एक असेल. जर तुमची कुंभ राशी असेल तर या दोन्ही गोष्टी जाणून घेतल्यात तर मी जे हे राशी भविष्य सांगत आहे ते थोड्या जाणकार लोकांसाठी आहे. मी हे राशी भविष्य अंधश्रद्धाळू लोकांसाठी बनवत नाही. थोडे डोके लावावे लागेल तेव्हाच समजेल. हे टेक्निकल प्रकरण आहे. मी फक्त कल्पनेच्या गोष्टी सांगण्यासाठी इथे राशी भविष्य बनवत नाही. माझी इच्छा आहे की तुम्हाला थोडे ज्ञान मिळावे, तुम्ही स्वतःचे ज्योतिषी बनावे, चांगले निर्णय घ्यावेत आणि जीवनात प्रगती करावी, हाच माझा सर्वात मोठा उद्देश आहे. तर मग व्हिडिओला लाईक करा. तर पहा, सर्वात आधी सुरुवात करूया तुमच्या आरोग्य आणि आत्मविश्वासापासून. यामध्ये मी तुम्हाला सांगते की शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमची 7.5 सुरू आहे. शनिदेव उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करत आहेत. तसे तर शनिदेव 7.5 देत आहेत, त्यामुळे थोडा त्रास तर आहेच. पण जास्त त्रास कोणाला आहे आणि जास्त लाभ कोणाला? तर शनी उत्तरा भाद्रपदमध्ये असल्याने धनिष्ठा नक्षत्र असलेल्यांना ते उत्तम फळ देत आहेत. पण शतभिषा नक्षत्र असलेल्यांना थोडी अडचण किंवा त्रास असू शकतो. आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्यांसाठी वेळ चांगला आहे. हे ग्रहाच्या स्वभावावर अवलंबून असते. तर इथे धनिष्ठा नक्षत्र असलेल्यांसाठी शनीचे उत्तरा भाद्रपदमध्ये असणे चांगले आहे. पण शतभिषा नक्षत्र असलेल्यांनी आरोग्याच्या बाबतीत जास्त काळजी घ्यायची आहे. तसेच ज्यांचे शतभिषा नक्षत्र आहे त्यांचा आत्मविश्वासही थोडा कमी राहील. मग उपाय काय करायचा? तुम्ही हनुमानजींची पूजा उपासना करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर गुरु खूप चांगली फळे देत आहे. तुमची आर्थिक स्थिती तो शानदार आणि सकारात्मक करत आहे, यात शंका नाही. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहे? 24 आणि 25 हे 2 दिवस तुमच्यासाठी आर्थिक आणि इतर बाबतीत अडचण देऊ शकतात.
त्याशिवाय गुरु पुनर्वसू नक्षत्रात आहे, त्यामुळे धनिष्ठा नक्षत्र असलेल्यांची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाही. मात्र शतभिषा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पण गुरु शुभ ग्रह असल्यामुळे पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्यांना उत्तम फळ देईल आणि त्यांची आर्थिक स्थिती अधिक चांगली करेल. आता तुमच्या कौटुंबिक सुखाबद्दल बोलूया. कौटुंबिक सुखासाठी शुक्र खूप चांगला आहे. तो आपल्या स्वतःच्या राशीतून भ्रमण करून उत्तम फळ देत आहे. आई वडिलांसोबतची बॉन्डिंग छान आहे. पण हे सर्वांचेच आहे का? तर तुमचे नक्षत्र तपासा. शुक्र पूर्वा भाद्रपदमध्ये आहे. याचा अर्थ असा की शतभिषा नक्षत्र असलेल्यांचे कौटुंबिक सुख चांगले आहे. शतभिषा नक्षत्र असलेल्या लोकांसाठी माझा संदेश आहे की जीवनात कोणतीही अडचण आली तर आपल्या जवळच्या माणसांकडे जा. त्यांना तुमची अडचण सांगा. ते तुम्हाला नक्कीच चांगले मोटिवेशन देतील आणि त्यांच्याकडून चांगली मदतही मिळेल. त्यामुळे संवाद साधा, आपले दुःख सांगा. मन हलके झाले की वेळ आपोआप चांगली होईल. आता पाहूया विद्यार्थ्यांसाठी वेळ कसा आहे. तर मी सांगते की बुध वक्री होत आहे आणि नंतर अस्तही होत आहे. त्यामुळे गणपतीची पूजा तर तुम्हाला करायचीच आहे. बुध या काळात पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करेल. त्यामुळे शतभिषा नक्षत्र असलेल्यांसाठी वेळ चांगला आहे आणि पूर्वा भाद्रपद वाल्यांसाठीही ठीक आहे. ज्यांचे धनिष्ठा नक्षत्र आहे त्यांना थोडी खबरदारी घ्यावी लागेल, म्हणजे त्यांना टेन्शन किंवा अडचणी जास्त जाणवू शकतात. मला असे दिसते की धनिष्ठा नक्षत्र असलेल्यांसाठी थोडा सतर्क राहण्याचा काळ आहे. तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि खास करून धनिष्ठा नक्षत्र असलेल्यांनीच गणपतीची पूजा जास्त करायची आहे. आता व्यापाराच्या फळाबद्दल बोलूया. व्यापाराचे फळ इथे खूपच सकारात्मक दिसते. व्यापारी लाभ चांगला आहे, त्यात कोणतीही अडचण नाही. सूर्य शतभिषा नक्षत्रात आहे, त्यामुळे धनिष्ठा, शतभिषा आणि पूर्वा भाद्रपद या तिन्ही नक्षत्रांच्या लोकांसाठी ही एक आश्चर्य आणि आनंदाची गोष्ट आहे. उत्तम फळ दिसत आहे. तुमची आर्थिक स्थिती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सर्व काही चांगले राहील. तिन्ही नक्षत्रात स्थिती चांगली आहे. पण जर तुमचे लग्न मेष, सिंह किंवा धनु असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी अधिकच चांगला आहे. लग्न म्हणजे काय? तुमच्या जन्मपत्रिकेत पहिल्या भावात जी राशी असते ते तुमचे लग्न असते. जर तुमचे लग्न मेष, सिंह किंवा धनु असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी अधिकच चांगला आहे. कर्क, वृश्चिक किंवा मीन लग्न असेल तर मेष सिंहा इतका नाही, पण ठीक आहे. आणि जर तुमचे लग्न वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर किंवा कुंभ असेल तर त्यापेक्षा थोडे कमी, पण तरीही हा आठवडा चांगल्या फळाचाच राहणार आहे. आता भिन्नाष्टक सुद्धा पाहून घ्या मित्रांनो. भिन्नाष्टक म्हणजे ग्रहांची पंचायत. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी जेव्हा हे राशीभविष्य सांगत आहे, मी कोणाचेही राशीभविष्य पाहिलेले नाही. लोक तुम्हाला का घाबरवती? ते म्हणतील की तुमच्या राशीत राहू आणि मंगळ आले आहेत, आता दंगल होईल, हाहाकार माजेल. मी म्हणते काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. मस्त रहा, सर्व चांगले होईल. आणि जेव्हा हा आठवडा संपेल ना, तेव्हा माझे शब्द आठवा आणि त्यांचेही आठवा. माझे शब्द आवडले तर यापुढे माझेच व्हिडिओ पहा, त्यांचे पाहू नका. कारण तथ्यांसह तुम्हाला राशीभविष्य कोण सांगत आहे ते पहा. काय असते की जेव्हा आपण राशीभविष्य बनवतो तेव्हा ज्योतिषात एक नियम आणि सिस्टम असते, त्या सिस्टमने चालावे लागते. ते म्हणतील की राहू मंगळ आले आहेत म्हणून जीवनात असे होईल तसे होईल. पण मुद्दा इतकाच आहे की राहू मंगळ आले की ते रागाची स्थिती निर्माण करतात, इतकेच. मग थोडा संयम ठेवा. हनुमानजींची पूजा करा किंवा भैरवजींच्या 108 नामांचा पाठ करा. सर्व काही ठीक होईल, सर्वोत्तम होईल. बाकी सर्व छान आहे, यश नक्की आहे, यात शंका नाही. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, सर्व काही चांगले राहील. मी इतक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ.